ग्रेट एक्सपिरियन्स. जबरदस्त. आजचं सेशन खूप सुंदर झालं. आज तुम्ही सगळेजण म्हणत होते आतापर्यंत असं तसं फील होते. आज मला झालं फील. खूप गरम झालं आज. भयंकर. बढिया आहे. आणि आज बघा, आज जे रेग्युलर आपले जे मेडिटेशन करणारे लोक आहेत, ज्यांना एक्सपिरियन्स येते, अनुभव येते, ते आज कोणी आहे नाही. तर आज तुमच्यापाशी पूर्ण चान्स आहे. तुम्ही बोला, तुम्ही तुमचे अनुभव सगळे शेअर करा. सर्वांनी आपले कॅमेरे ओपन करा. 2 मिनिटासाठी का असेना कॅमेरा ओपन करा. ठीक आहे. आणि आपले आपले अनुभव शेअर करा. अरुणा काकू, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. कशी झाली साधना आजची? नाही, छान झाले ना. खूप छान वाटत आहे. एकदम लाईट्स वाटत होते. प्रकाश वाव. प्रकाश एकदम. नाही. आणि ती शिवाची जी प्रतिमा राहते ना, हम्म. ती दिसत होती. म्हणजे तेच ते दिसत होतं आणि लाईट्स दिसत होते. ब्लेस यू. थँक्यू दादा, थँक्यू. ब्लेस यू. असंच मेडिटेशन करत राहा. खूप जबरदस्त हा, प्रोग्रेस आहे. थँक्यू दादा, ब्लेस यू. थँक्यू. आणखी प्रणाली ताई, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कसं मी वाटलं आजचं? ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. अरे छान ट्रॅव्हलिंग. छान वाटलं सर. हो, पण तरीही म्हणजे ते असं करून अशी इच्छा होती आणि म्हणजे छान वाटत आहे. मिस बढिया. करण्याची इच्छा नाही होत. थँक्यू. ठीक. पूनम ताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आज खूपच छान फील झालं, कारण काल मला थोडस तब्येत चांगली नव्हती, तर मी काल बसली नाही मेडिटेशन मध्ये. अच्छा. पण आज मला म्हणजे मी म्हणत वगैरे नव्हती, पण आज मला म्हणजे शेवट एवढं फील झालं की म्हणजे नुसतं आरोळ्या जांभोळ्या येत होते आणि खूप छान वाटलं आता. एकदम म्हणजे खरंच छान वाटलं. बढिया. हा. ब्लेस. दादा, तुम्ही नागपूरला आले का? हो आहे. हो. नाही, मला असं वाटलं दसऱ्याला आले आहे बा म्हणून. आजचे दिवस आहे. अच्छा. आजचा म्हणजे उद्याचा दिवस. रविवार झाला की हा. सोमवारी सकाळी निघून जाईल. अच्छा अच्छा, ठीक ठीक आहे. ब्लेस यू. आहे. थँक्यू दादा. सुरभी ताई, थँक्यू, थँक्यू सो मच. ब्लेस यू. गुड मॉर्निंग सुरभी दा. ताई, व्हेरी गुड मॉर्निंग. दा आजचं साधना मी बेडवरच लेटून गेली. ठीक आहे, चालते. पण आजचा जो लेक्चर होता ना, हाऊ वी चेंज अवर निगेटिव्ह एनर्जी, तर तो हा. मला खूप इफेक्टिव्ह वाटला आज. माझं लक्ष म्हणजे म्हणजे साधनामध्ये पण माझं लक्ष त्याच्यातच होतं. कारण सम ऑफ द रुटीन मध्ये आपण निगेटिव्ह होऊन जातो ना, बट हा. त्याला कसे ओव्हरकम करायचं हे आज खूप छान प्रकारे कळलं. तर वा. मला आजचं लेक्चर ना भरपूर इफेक्टिव्ह वाटलं. अरे वा. दा प्लीज छान आहे. याचं रेकॉर्डिंग पाठवाल ना आज, म्हणजे स्पेशली लेक्चरचं. हो हो, बिलकुल बिलकुल पाठवतो. खूप थँक्यू दा. खरंच खूप छान वाटलं आज. मला साधनापेक्षा आज लेक्चर मध्ये खूप छान वाटलं. बढिया. काही असो, मला कोण्या ना कोण्या पण. प्रकारे मी व्हॅल्यू ऍड करत आहो सगळ्यांच्या लाईफ मध्ये. बस हम्म. त्याचे जे ब्लेसिंग मला मिळत आहे ना, त्याच खूप आहेत. आणि मी ऍक्च्युली सगळ्यांना तर सांगत आहो हा की कोणीही व्यक्ती जर आपला अनुभव शेअर करते, सगळ्यांनी ब्लेसिंग टाका, भरभरून ब्लेसिंग टाका. लाईफ आपलं पूर्णपणे फुल ऑफ कंप्लेंट न भरलेलं आहे. एक चान्स मिळते थोडासा, छोटासा, सकाळी सकाळी 1-2 मिनिटाचा, हम्म. की कोणाला तरी ब्लेस करू शकतो आपण. तर ब्लेसिंग करणं सोडू नका. बोला ताई. हॅलो. हा, बोला. आणि मला ना त्या साधनामध्ये तुमचं A to Z 1 to 1 पॉइंट आठवत होतं. तर म्हणून मला असं वाटलं की माझ्या साधनाकडे लक्षच नव्हतं. ठीक आहे.
थँक्यू दादा, थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस यू. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. साक्षीताई, व्हेरी गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग दादा. बोला. छान वाटत आहे दादा. एकदम ते म्हणजे हिट फील झाली होती मला चॅन्टिंग करताना अच्छा. आणि एकदम एनर्जेटिक वाटत आहे. मस्त. खूपच छान अनुभव होता आजचा. वा. ब्लेस थँक्यू यू, दादा, ब्लेस थँक्यू. यू. आशुतोष. डॉक्टर साहेब माझ्यासोबत ते हो का? हे वाव. झोपले छान आहे. नाही का? अच्छा, ठीक आहे. असू द्या, असू द्या. झोपू द्या. झोपू द्या. हे आहे सर उठले आता, बहीण निंबाळकर सर उठले, हे उठले. गुड मॉर्निंग म्हणा. ओके. चला ठीक आहे. असू द्या. आराम करा. ब्लेस यू. लीनाताई, रात्री व्हेरी गुड नाचले मॉर्निंग. सर, डुमुम डुमुम. हो ना, दिसलं ना. खूप नाचले. अच्छा, ठीक. ठीक आहे. हे सर येतं, पद्मनागे सर येतं हे पाठीमाग. 26 ऍडमिशन करणार आहे 2 दिवसामध्ये. हो का? हे टांगे सर रिटायर्ड पर्सन. हे बढिया. आमचे आदर्श ब्लेस स्तंभ यू. आहेत पाठीमागचे. अरे ते आशीर्वाद काही दिले दिसून सगळे नाही राहिलं. सगळे ब्लेसिंग, ते गिव्हन तुम्ही ब्लेसिंग. स्क्रीन तुम्ही हे केलेली आहे ना, तर कोणी दिसून नाही राहिलं मला. पण तरी स्क्रीन ब्लेस यू. पूर्ण दाखव, स्क्रीन दाखवायची, स्क्रीन ब्लेस यू. काय दाखवायचं मला, स्क्रीन त्यांना दाखवायची, चेहरा दाखवायचा, चेहरा दाखवायचा आहे, त्यांचा चेहरा दाखवायचा, स्क्रीन स्क्रीन. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू सर. व्हेरी गुड मॉर्निंग. ब्लेस यू. दिसेल का सर आता? हा हा, दिसत आहे. सर्वांना सर्वांना जे कोणी ऍडमिशन करताय, सगळे ट्रिप मध्ये, सगळ्यांना खूप खूप ब्लेसिंग. खूप खूप थँक्यू सर, ब्लेसिंग. थँक्यू थँक्यू. चला. लीनाताई. ओके. लता काकू. ठीक आहे. सनिका ताई. गुड मॉर्निंग गुड दादा. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान फील झालं दादा आज चक्राच्या वेळेस. असं हा. पूर्ण बॉडी मधून काहीतरी खिचल्यासारखं वाटत होतं. वाव. कदाचित निगेटिव्ह एनर्जी. पण खूप छान छान वाटलं आज. छान. बढिया. ब्लेस यू. थँक्यू दादा. गुड मॉर्निंग काकू. बोला. छान वाटलं आज आज बसून केलं. वा. कालच्या पेक्षा आज छान झालं आणि छान वाटलं. असंच रेग्युलर करा. हळूहळू सगळं पूर्ण सगळं चेंज होऊन जाईल. सगळं चेंज होऊन जाईल. ब्लेस यू. करायचं काय, थँक्यू. नदी थांबायचे म्हणलं, तीर्थ गंगा स्नान करायचं म्हणलं तर. चला ठीक आहे. रवींद्र सर, माईक ऑन करा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. स्टेशन नेहमीप्रमाणे खूप छान होतं. माझ्या 1-2 दिवस मध्ये मिस झालं काही कारणामुळे, पण ते मिस झालं तर ते म्हणजे दिवसभराच्या रुटीन मध्ये काहीतरी सुटलेलं आहे हे पुरं फील होत दिवसभर. त्याच काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मिसिंग. आज पुन्हा ते सेशन अटेंड केल्यानंतर असं वाटलं की आत्ता कुठे दिवस सुरू झाला. म्हणजे त्याला काय म्हणते, एक मेंटल प्रोग्रामिंग जे झालेलं आहे सेशनचं, ते नाही करायचं होतं आपल्यावर. आणि आता असं झालंय की आधी कसं आपण उठत होतो त्यावेळेस असं वाटत होतं की आपल्याला जबरदस्ती करायला लागून राहिली. पण आता आता कसं क्लोज झालेलं आहे, म्हणजे जसं सकाळी उठल्याबरोबर आपण ब्रश करायला जातो, हा. करायला जातो, तसंच उठल्याबरोबर नाही आपल्याला तर मेडिटेशनला जायचं. तर ते जे मेंटल प्रोग्रामिंग झालेलं आहे ते खूप छान वाटून झालं मला. आणि हे मिसिंग होतं, हा डिसिप्लिन मिसिंग होता. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक लाईन अप होऊन राहिलेल्या आहेत. स्पिरिच्युअल छान आहे. लेवलवर, मेंटल लेवलवर, फायनान्शियल लेवलवर, फिजिकल लेवलवर ऑटोमॅटिक सगळे लाईन अप होत आहेत. आणि त्याचे रिझल्ट पण मला खूप छान भेटत आहे. बढिया. मी सगळ्यांना पुन्हा सांगतो, येणारे 3 महिने एवढे पॉवरफुल राहणार आहे ना. त्या 3 महिन्यानंतर ट्रिमेंडस पॉवर सगळ्यांना फील होणार आहे. ट्रिमेंडस म्हणतो मी, ट्रिमेंडस. आणि माझी लेवल त्या 3 महिन्यानंतर ह्या लेवलवर जाणार आहे की जर बोलायचं जरी असेल ना, तरी पण पेमेंट करावं लागेल.
त्या लेवलचं स्किल अपग्रेडेशन चालू आहे, की तुम्ही फक्त बोलत आहे आणि मी जर एवढं म्हटलं की ठीक आहे, कंटिन्यू करा, तुमचे काम होऊन जाईल, तर होणच आहे. ह्या लेवलवर एनर्जी इन्व्होकेशन करणे आहे आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करायची आहे. त्यामुळे खूप इम्पॉर्टन्स घ्या या विषयाला आणि या एनर्जीला फील करा. खूप जबरदस्त चान्स आलेला आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या लाईफमध्ये चेंज करून आणण्याचा. आपल्याला फक्त करंट पाथवर चालणे आहे. सिंपल लक्षात घ्या. पैदल चालणे, बैलगाडी, घोडागाडी, सायकल, टू व्हीलर, टू व्हीलर मध्ये पण हाय पॉवर, फोर व्हीलर, फोर व्हीलर मध्ये हाय पॉवर, रेसिंग कार, त्यानंतर बस, विमान आणि जेट. इतक्या प्रकारचे आपल्याकडे ट्रॅव्हलिंगचे संसाधन आहे. आता तर समजा मेट्रो पण आहे किंवा जेट ट्रेन पण आहे. हे सगळं काय करून राहिले? आपल्या जीवनामधले गती वाढवत आहे आणि गती वाढवण्यासाठी त्या वाहनांमध्ये काय परिवर्तन आलेलं आहे? त्यांचं इंजिन किंवा त्यांचं जे पॉवर जनरेशन आहे ना, तो स्ट्रॉंग झालेला आहे. ते इतक्या मॅसिव्ह अमाउंट मध्ये पॉवर क्रिएट करत आहे की ती वस्तू अति स्पीड मध्ये समोर चालली. म्हणजे त्या गाडीला पण समोर जाण्यासाठी, त्या रॉकेटला पण आपल्या पृथ्वीचा जो ऑर्बिट आहे त्याला क्रॉस करून जाण्यासाठी एक पॉवर लागते. जितकी जास्त पॉवर राहील, जितकी कंट्रोल पॉवर राहील, तितकी तुम्ही अचीवमेंट पण तुमचा फास्ट राहील, ट्रॅव्हलिंग पण फास्ट राहील विथ नो ऑब्स्टॅकल्स किंवा नो ऍक्सिडेंट, कारण की कंट्रोल मध्ये आहे. सेम लेवलवर आपलं जीवन आहे. आपलंही जीवन ऍज अ व्हेकल आहे. आपण त्याला धरून चालत आहोत. कासवाच्या गतीने चालत आहोत की हरणाच्या गतीने आपण धावत आहोत. हे जे रनिंग आहे ना आपल्या जीवनाची, जे आपल्याला आपण काहीतरी इच्छा करतो, हळूहळू मॅनिफेस्ट होत आहे, हळूहळू जीवन चालत आहे, प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे, जीवनात खड्डेच खड्डे आहे, रस्ते खराब आहे, काटेकोटे पडलेले आहे, पायात चप्पल नाही आहे. हे जे ऑब्स्टेकल्स आपल्या जीवनातला आहे अचिव्हमेंटसाठी, जेव्हा तुमची स्पीड वाढते ना, तेव्हा हे काहीच मॅटर नाही करत. जेव्हा तुम्ही प्रोटेक्शन मध्ये असता ना, पायामध्ये चप्पल बूट असते, तेव्हा हे काहीच मॅटर नाही पडत रस्त्यावर काटेकोटे खडे किती आहे म्हणून. जेव्हा तुम्ही शॉकअप वाल्या गाडीमध्ये बसता ना, त्या गड्डे पण माहित पडत नाही का आहे की नाही रोडवर म्हणून. जेव्हा तुम्ही विमानात बसता तेव्हा तर काहीच नाहीये, सीधे उडता आणि दुसरीकडे जाता, मिनिटात घंटो का काम मिनिटो मी वाला काम आहे. सेम लेवलवर जेव्हा तुम्ही एनर्जीच्या हाय कनेक्शन मध्ये येता, तुमचं परफॉर्मन्स साठी तुमच्याकडे बॅकअप मध्ये खूप एनर्जी असते, तेव्हा लाईफ मध्ये घंटो का काम मिनिटो मी मध्ये होते. तुमच्या माइंडची अशी प्रोग्रामिंग होते की तुम्ही जे विचार करता ते काही टाइम येता येताच पूर्ण होणं दिसताना सुरू होऊन जाते. जेव्हा ह्या घटना घडते आपल्यासोबत, तेव्हा तुमचा आपला कॉन्फिडन्स इतका वाढते, अरे जर ही गोष्ट होऊ शकते तर मग याच्यापेक्षा मोठी का नाही होऊ शकत, आणखी मोठी का नाही होऊ शकत. जर 10 दिवसात होऊ शकते तर 5 दिवसात का नाही होऊ शकत, 5 दिवसात होऊ शकते तर 2 दिवसात का नाही होऊ शकत, एका दिवसात का नाही होऊ शकत, एका तासात का नाही होऊ शकत. माइंड अनालिसिस करणं सुरू करते आणि एनर्जी त्या अनालिसिसला पकडते आणि काम करणं सुरू करते. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हायर अचिव्हमेंट झाल्यानंतर ब्लॉकेज आलेला आहे, पुन्हा एनर्जी वाढवा, आणखी जास्त सक्सेस, पुन्हा एनर्जी वाढवा, आणखी जास्त सक्सेस. पूर्ण मुद्दा आणि पूर्ण खेळ पॉवरचा आहे. जितकी जास्त पॉवर आणि जितकं जास्त कंट्रोल, तेवढं जास्त अचिव्हमेंट आणि तेवढं जास्त सक्सेस. आणि आपण तेच काम करत आहोत. माइंडला कंट्रोल करण्याच्या टेक्निक शिकत आहोत आणि इकडे पॉवर जनरेट करत आहोत. बस ह्या दोन गोष्टीला साध्य करण्यासाठी 6 महिने, 8 महिने, वर्ष जरी लागलं तरी चालते, पण त्यानंतर जी प्रोग्रेस राहील ना लाईफ मध्ये, ती अनमॅचेबल राहील, अनबिटेबल राहील असं म्हणून. बिलकुल याच्यावर फोकस करा, कंटिन्युटी मध्ये राहा, जास्त गॅप नका पडू देऊ आणि चला बढिया. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. विकी सर. थँक्यू सर. हा मोरे सर. थँक्यू
सेशन Thank you, sir. सांग मी अर्धवट ऐकलं पण बरं वाटलं. बरं तर वाटणारच आहे सर. एनर्जी येऊन राहिली ना. हो सर. ठीक आहे. ठीक आहे सर. थँक्यू. हो हो. गॉड ब्लेस यू सर. विकी थँक्यू. सर, विकी सर. हा, विकी सर बोला. माईक ओपन करा. तुमचा माईक ओपन करा. अनम्यूट करा. हा. बोला सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आजच्या सेशनसाठी खरंच खूप धन्यवाद तुमचे. कारण की आज मला इथे फार जास्त एनर्जी फील झाली. थर्ड आय चक्राचं जेव्हा चालू झालं तेव्हा. आणि बरोबर इथे असं एक प्रेशर डेव्हलप झाल्यासारखं वाटलं. आणि मी ऍक्च्युली जेव्हा ते कलर्स बघत होतो, तर कलर बघता बघता मी जवळपास असं खूप डिवाइन एरियामध्ये असं पोहोचल्यासारखं वाटलं मला. लाईक कैलास पर्वत वगैरे. आणि ते गोल्डन एनर्जी आणि ते लाईट्स खरंच एकदम खूप छान फिलिंग येत होती. आणि मला जेव्हा ते चॅन्टिंग संपलं थर्ड आयचं, तर मला असं वाटलं की हे अजून पाहिजे होतं, हे अजून पाहिजे होतं. त्याच्यात अजून मजा आला असता मला. अच्छा. वाव. तर आय एम हॅपी. खूपच छान आहे. खूप छान अनुभव आहे. कंटिन्यू करा. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. ब्लेस यू ऑल. सर्व जितकेही लोक कनेक्ट झालेले आहेत सर्वांना खूप खूप ब्लेसिंग्स. खूप खूप ब्लेसिंग्स. प्रत्येकाच्या लाईफमध्ये मिरॅकल्स झाले पाहिजे. प्रत्येकाला डिवाइन अनुभव आले पाहिजे. कसं ते मिरॅकल होईल तेव्हा होईल. लाईफ बदलन तेव्हा बदलन. पण अनुभव सुरू झाले, एक कॉन्फिडन्स डेव्हलप होते. आपण ज्या दुसऱ्यांचा अनुभव ऐकतो, आणखी जास्त कॉन्फिडन्स डेव्हलप होते की अरे वा, यांना होते तर मला का नाही. मला पण आज नाही उद्या भेटूनच जाईल. जस्ट टाइम मॅटर. मी प्रत्येकाला सांगतो, जस्ट टाइम मॅटर. लहान मुलगा आहे, त्याला मोठं होऊ द्या. डायरेक्ट 10 वर्षाचा असताना त्याच्याकडून नातू मागू नका. त्याला वयात येऊ द्या. घटना आपोआप घडेल. बरोबर आहे. म्हणजे प्रॅक्टिस करा, डेव्हलप करा, स्वतःला प्रोटेक्ट करा. हळूहळू वाढ होईल. हळूहळू तुम्ही लायनाचे मोठे व्हाल. आणि ज्या दिवशी वयात याल, त्या दिवशी सगळ्या गोष्टी त्या वयानुसार बरोबर होणं सुरू होऊन जाईल. त्यामुळे वाया काहीच जात नाही. लेट काहीच होत नसते. आज मॅनिफेस्टेशन टाकलं, नाही होऊन राहिलं, लोड नेऊ नका. विचार करा की वेळ यायचा आहे. अजून आपण मॅच्युअर व्हायचं आहोत. अजून बाळ मोठं व्हायचं आहे. वेळ येऊ द्या. डेव्हलपमेंट होईल. त्याचं क्रिएशन होईल. स्टेबिलिटी येईल आणि नंतर परफॉर्मन्स येईल. त्याच्यानंतर रिझल्ट. है ना. आपण आता अशा मोमेंट मध्ये आहोत की करत राहा. जुनं तुमचं जे होतं त्याच्यानुसार आज रिझल्ट येईल. पण आज तुम्ही जे करता ना याचे रिझल्ट फ्युचर मध्ये येतील. आणि ट्रिमेंडस रिझल्ट येतील. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. ब्लेस यू ऑल. थँक्यू.